आणि आता थेट जातोय नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी ओबीसींचं आंदोलन सुरू आहे, साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। तिथे मंत्री अतुल सावे पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांशी तायवाडे यांची ते भेट घेत आहेत। प्रणय फुके हे देखील तिथे उपस्थित आहेत। तायवाडे यांनी आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे आमच्या 14 मागण्या आहेत। या 14 मागण्यांसंदर्भात सरकार काय निर्णय घेतं हे पाहू आणि त्यानंतर आम्ही आमचा उपोषण मागे घेण्याचा, साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे। त्यामुळे अर्थातच आता मंत्री सावे हा निर्णय काय घेतात ते पाहणं गरजेचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, अतुल सावे तिथे उपस्थित आहेत, फुके पोहोचलेले आहेत, काय नेमकी निर्णय घेतला जाऊ शकतो, काय अधिक माहिती? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये एकूण 14 मागण्या आहेत। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे परवाच त्यांनी जाहीर केलं की आता मराठा समाजाला ज्या पद्धतीनं सोय करून देण्यात आली आहे प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या संदर्भात, म्हणजे सोय काय तर हैदराबाद गॅजेट, पुणे गॅजेट, ऑन गॅजेट, त्यामुळे सरसकट काय ओबीसीचं प्रमाणपत्र काही कोणी मराठा समाजाच्या लोकांना मिळणार नाहीये। त्यामुळे कुणबी समाजाची मागणी जी होती, ओबीसी समाजाची मागणी जी होती की सरसकट आरक्षण देऊ नका ओबीसीचं, तर ती मागणी मान्य झाली आहे। त्यामुळे हे उपोषण मागे घ्या आणि याची गरज उरली नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। पण बबनराव तायवाडेचं म्हणणं असं आहे की एकूण 14 मागण्या आहेत आणि या 14 मागण्यांपैकी बाकीच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। आता याच्यात मुख्य मागणी जी होती की सरसकट ओबीसीचं प्रमाणपत्र मराठा समाजाच्या लोकांना देऊ नका, ही मागणी मान्य झाली आहे। त्यामुळे याच्यातली दुसरी मागणी जी होती की अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, कारण की कोणती ओबीसी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे। तायवाडे सध्या बोलतायत करीत आहे आणि ही महत्वाची मागणी आपली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये। मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष जबाबदारीपूर्वक माननीय मंत्री महोदय, माननीय आमदार अतुलजी सावे या ठिकाणी आलेले आहे, आमदार प्रणय फुके साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आमदार चरणसिंग ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहे, खासदार माजी खासदार महात्मे साहेब या ठिकाणी आहे, संजीव बेंडे, आता सर्वांचे नावं मी घेऊ शकतो। म्हणजे आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष दयाभैया तिवारीजी या ठिकाणी आलेले आहेत, असंख्य लोक आहेत। यांच्या समक्ष या सर्वांचं स्वागत करतो आणि सावे साहेब मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की परवा जो सरकारने शासन निर्णय काढलेला आहे त्याचं संपूर्णतः अवलोकन केलं, वाचन केलं। आम्ही कायदे तज्ञांशी सुद्धा सल्ला केला आणि सर्व शेवटी आम्ही या निर्णयावरती आलेलो आहोत की 2 वर्षापूर्वी सरकारने जो आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे या शासन निर्णयाने सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुद्धा कुठेही कसलीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नाही। आणि मी पुन्हा एकदा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आम्हा सर्व ओबीसी समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, आमच्या विभागाचे मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, प्रणयजी फुके साहेब, चरणसिंग ठाकूर साहेब, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो। परंतु ज्या 14 मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करीत होतो, दुसरी मागणी आहे की साहेब आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की या विदर्भामध्ये 95% ओबीसी हा शेतकरी आहे आणि या वर्षी खूप अतिवृष्टी आमच्या विदर्भामध्ये झालेली आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे। अशा वेळेस या शेतकऱ्यांना
त्वरित नुकसान भरपाई देऊन त्यांचं दुःख दूर करावं आणि त्यांना एक मानसिक मनोबल व त्यांचं वाढवावं ही आग्रहाची विनंती आमची संपूर्ण सरकारला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. तिसरी मागणी आमची आहे की मागच्या वर्षीपासनं सरकारने सर्व मुलींना 100% व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती लागू केली आहे. सर, आपण कुठल्याही प्रकारचा लिंगभेद या महाराष्ट्रामध्ये करत नाही. स्त्री आणि पुरुष एकच आहे ही भावना प्रत्येक लोकप्रतिनिधींची असते. म्हणून ज्याप्रमाणे मुलींना 100% शिष्यवृत्ती लागू केली त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी ही आमची तिसरी मागणी आहे. चौथी मागणी, गुणवंत मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्याकरता जाण्याकरता फक्त या 60% ओबीसीच्या मुलांकरता 75च विद्यार्थी संख्या ठरवली, जी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये फार कमी आहे आणि म्हणून ती संख्या 75 वरून 200 तरी मिनिमम करण्यात यावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे. त्यानंतर सर, आपण स्वतः महाज्योती या संस्थेचे अध्यक्ष आहात. ओबीसी समाजातील गोर गरीब भूतकरू विद्यार्थ्यांना JEE नीट पासून तर UPSC MPSC विविध स्पर्धा परीक्षाचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. PhDच्या पोरांना फेलोशिप सुद्धा दिली जाते आणि म्हणून या संस्थेला तो निधी फारच कमी उपलब्ध करून दिला जातो. कमीत कमी सध्याची तरतूद जर लक्षात घेतली तर 1000 कोटी रुपयाची गरज आहे. हा निधी लवकरात लवकर आपण उपलब्ध करून द्यावा. त्यासोबतच 3 वर्षापासून PhD फेलोशिपवाले जे पोरं आहे त्यांची 126 कोटी रुपयाची थकबाकी बाकी आहे, ती पण आपण त्वरित द्यावी. आणि बार्टी आणि सारथीमध्ये जे वेगवेगळे प्रशिक्षण देण्याची कामं त्याच समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना दिली जाते, तशाच प्रकारची तरतूद महाज्योतीमध्ये सुद्धा आपण करावी. आणि महाज्योतीची विविध प्रकारची कामं हे ओबीसी प्रवर्गातील युवकांना जर आपण दिली तर युवकांना चांगल्या प्रकारची काम ठिकाणी मिळू शकते. त्याच्यानंतर म्हाडा आणि सिडकोमध्ये मागे आपली चर्चा झाली होती. आमचं दुर्भाग्य आहे की आपण म्हणाले होते काळजी करू नका, गृहमंत्री मीच राहणार आहे भविष्यात सुद्धा, पण ते गृहमंत्रीपद आपल्याकडून चाललं गेलं ना, आमची ही मागणी पूर्ण व्हायची राहून गेली. तरी आपण पुन्हा पुढाकार घेऊ. माननीय मुख्यमंत्री आणि मला वाटते आता सध्या शिंदे साहेबाकडे ते खातं आहे, त्यांच्याशी रिक्वेस्ट करून आम्हाला ही लागू करून द्यावे. मी आपल्याला आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा बोललेलो आहे की नागपूरमध्ये 2 वसतिगृह खाली पडलेले आहेत. उत्सव तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत ते वसतिगृह आहेत. ते दोन्ही वसतिगृह जर आपण ओबीसी विभागाने आपल्या अखत्यारीत मागून घेतले तर एका ठिकाणी मुलाचं आणि एका ठिकाणी मुलीचं सुसज्ज असं वसतिगृह त्या ठिकाणी होऊ शकते. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्या बाजूलाच म्हणजे 0 माईलला एक वसतिगृह आहे आणि सुभाषनगरला एक वसतिगृह आहे. हे दोन्ही वसतिगृह आपण करावे. ओबीसी आर्थिक मर्यादेत आहे, त्यामध्ये सरकारी नोकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी. तसेच 500 सिव्हिल कोडची अट शिथिल करून लाभधारकांना अटक नसावी किंवा कशा प्रकारे ते आणखी सोपं येईल याचा आपण विचार करावा आणि त्यांना गौरव करावा करण्याचे निर्देश दिलेत. तसंच रेरानं या प्रकल्पाला कोणत्या तरतुदी अंतर्गत मान्यता दिली याचं स्पष्टीकरण सुद्धा आयोगानं मागितलेलं आहे. धर्माच्या आधारावर अशा कोणत्याही वसाहतीला परवाना देणं देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. तर ही बातमी पाहणारच आहोत, पण आता जाऊयात. अतुल सावे नागपुरात बोलतायत. मीच मागच्या आठवड्यात 3 दिवस नांदेड, लातूर असा सगळा दौरा केला. बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे
त्या अतिवृष्टीची पाहणी करायला म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली आहे शेतीची ती 100% त्यांना मिळवून देण्याकरता NDRFच्या नॉर्म्सचे पेमेंट करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी हे घेतलेली आहे. दुसरा जो होता तो OBC मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या 100% शिष्यवृत्ती मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेटमधला तो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्सकडे गेलेला, लवकरच त्याची आपण घेऊन तोही आपल्याला देण्यात येईल. हा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल, परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी 10च विद्यार्थी होते. मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन. मी 50चं मी 100 केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे. आपण करून एकाच टप्प्यात होणार नाही, पण 2 टप्प्यात आपण ती 200 पर्यंत याचा पूर्णपणे प्रयत्न करू. महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलात बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते. 1000 कोटीचा नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची कालही बोललो, ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्याला वाढू, ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू. त्यानंतर म्हाडाचा आणि सिडकोचा, आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतो त्यावेळेस मी गृहमंत्री पण होतो आणि मी म्हटलं होतं कुठं ठीक आहे, पण मी आपला एकच सांगतो की परत जी आपण बैठक लावू मुंबईला, त्या बैठकीमध्ये मान्य गृह त्यांच्याशी चर्चा करू, कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगाला आहे सगळे, तर OBCला काही ना काही टक्क्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून एवढंच या ठिकाणी सांगतो. बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्पिटल, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली, काल लकीली CM साहेबांकडे ते पण होते, तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, तर त्या रिकामी असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँडओव्हर करू आणि तुम्ही तिकडे चांगली मुलांचे मुलींचे हॉस्टेल चालवायला काय हरकत नाही. कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे. त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला तर, कारण की ते आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना, पण आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू. बाकी OBC VGLT SBC आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अगदी 2 जामीनदारच्या ऐवजी आपण 1 जामीनदार ऑलरेडी केलं, तो आपण केला आहे त्याच्यात आपण. आणि दुसरा जो सिबिल आहे मागतात, आपण काही आपलं OBC डिपार्टमेंट नाही वाढत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिबिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करता येईल, जसं बँक आर्थिक लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांशी काही चर्चा करू. कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही देवगिरी बँक आहे त्याच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला, ते आता तिकडे तेवढा सिबिल स्कोर ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू. त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावी लागेल, त्याच्यामध्ये करू. पण कारण की तो बँकेचा विषय ते RBIच्या गाईडलाईनमध्ये असतात, त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्यात शिथिल, तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावाचं आणि ह्याच्यासाठी जे काही कर्ज आहे त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण, तसं मी सांगितलं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका देवगिरी बँकेशी केलं, ती लकीली आपल्या विचारांची बँक असल्यामुळे, पण अनेक ठिकाणी आपल्या विचारांच्या बरेच बँका आहेत, आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे ते लागणार आहे, त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू. प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे, प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंतचा, त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही ह्याच्यामध्ये या, कारण काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त 2च आहेत, तर अण्णा पाटीलमध्ये 2च ठिकाणचे, ते फक्त व्याज परतावा करतात आणि 1 आहे. पण आपण शैक्षणिक लोन देतो, आपण व्यक्ती, अशा अनेक आहेत, आपल्याकडे 7 योजना आहेत, पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू. श्यामराव पेजे तर तुम्ही म्हटले बरोबर आहे, त्यांना आर्थिक या हिशोबाने मोठी तरतूद असते, पण आता देवलेजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली
आणि प्रत्येक महामंडळाचं आजचे दिवस रजिस्ट्रेशन होतं. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील, ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळ आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि BGMTचे पण 4 असे टोटल 22 महामंडळ आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू. एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. ॲडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी त्यांनी मागणी केली होती. त्याचे आपण करू, त्याचा प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल. कॅबिनेट समोर काढून आपण करून घेऊ. दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो, नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये अनेक हां ठीक आहे चल नाही तुम्ही चालू 1 मिनिट माझं बोलणं होत दादा, मी तुमचंही ऐकतो तुमचं ऐकतो. नाही ठीक आहे तुम्ही बोला कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये तर आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसी साठी म्हणजे अभ्यासिकासारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील MPSC UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर, संभाजीनगर आणि नाशिकचं तर आम्ही ऑलरेडी अक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. दुसरं काय विषय तुझा बस अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणे ओबीसी विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्याकरता तर हा धोरणात्मक निर्णय आपण घेतो पण म्हणजे बैठकीत तो निर्णय घेऊ. महामंडळाने सांगितलं ऑलरेडी तर 1000 आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजाचे जो महामंडळाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त 1000 पेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत. आणि एक जो ह्याचा PhDच्या विद्यार्थ्यांचा पण जो विषय आपण सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती फाईन 126 कोटीची आम्ही ह्याला पाठवलेली आहे फायनान्सला. लवकरात त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 2 ते 3 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ. ते आले की ताबडतोब आपण तोपर्यंत काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतो. अशा आपल्या सगळ्या मागण्यांमध्ये आवर्जून लक्ष घातलेलं आहे. मी आत्ताच त्यांनी सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक मुंबईत लावू. त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू. सगळे आमचे ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून एकदा चर्चा करून याच्यात हे काढू. जे सोल्युशन समजा नाहीच निघालं तर ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. पण जे सोल्युशन आपल्याला माझ्या मते 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. 10 ते 12 हे विषय आपण आपल्या सेक्रेटरी आणि यांच्याकडे ताबडतोब तिकडच्या तिकडे जसं जो 8 लाखाचा जी आहे तो ताबडतोब काढू. आपण असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ. बाकीचे उरतील तर 1-2 जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या त्याच्यासमोर चर्चा करून ते नक्कीच सोडू. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला वाटते की आपल्या 14 पैकी 10-11 मागण्या आज 12 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 1-2 मागण्यांचा जो विषय जो कॅबिनेट समोर आहे तो कॅबिनेट समोर नेऊन नक्कीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्यावेळेस आपण विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं. सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत, प्रणव पिके साहेब आहेत, मी आणि आम्ही सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो. एक मिनिट प्रणव पिके साहेब बोलतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख बोललो ना. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं
आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी घरात नाही आणणार. पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तायवाडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन इथे पुकारलं, सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी ही जागृत आहे. जो ओबीसी उठ्या धरून त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजाच्या मध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा जय ओबीसी. आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू, त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावे साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. 14 आपल्या मागण्या होत्या, 2 याच्यात आहे आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः सावेसाहेब, अतुल सावेसाहेब चीफ सेक्रेटरीसोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरीसोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचं कोणत्या तारखेला GR निघणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे 12 जे विषय आपले क्लिअर होतील आणि शेवटचे 2 जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली भूमिका घेतली. अतुल सावे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपल्या अनेक जवळपास 25-30 GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे आणि आणखीनही हे सगळे हे 12 GR निघाले. सर्वात जास्त देशात GR ओबीसीसाठी GR काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि त्याचा सर्वात मोठा श्रेय माननीय फडणवीस साहेबांना, अतुल सावे साहेबांना आहे, पण तितकाच श्रेय डॉक्टर बबनराव तायवाडे सरांना सुद्धा आहे. आणि काली या संदर्भात तावडे सर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपोषण करता सगळ्यांसोबत चर्चा झाली. आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या. मला असं वाटतं आता आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे, उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले. तर मला असं वाटतं तावडे साहेब आता आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे. तर म्हणून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. एक मिनिट महत्वाची आहे. काल सरकारने काल सरकारने उपसमिती बनवली आहे. या विषयामध्ये महत्वाचा इश्यू कुणबी फॅक्टर आहे, पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही. ही सूचना कृपया देवेंद्रजी पर्यंत पोहोचवा. चंद्रशेखरजी बावनकुळे अध्यक्ष आहेत त्या समितीचे अध्यक्ष आपले ओबीसी नेता आपल्या नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे आणि ते कुणबीचे जवाई सुद्धा आहे. परंतु तुम्ही कारण की जरांगेचं जे आंदोलन होतं अजून आपल्याला 2 कुणबी केंद्रित होतं आणि कुणब्यांच्या नोंदीबद्दल होतं. तर कृपया ही कुणबी समाजाचा प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे. 30 तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं. आजच्या या संविधान चौकामध्ये राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, त्यांच्यासोबत आलेले आमदार परिंदे भोके, दुसरे ठाकूर साहेब आमदार, माजी खासदार महात्मे साहेब, सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे सर. आता मंत्री महोदयांनी तुम्हाला सर्वांना अवगत केलं की आपले 12 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. साहेब धन्यवाद, तुमचे आभार मानतो.
मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा याच्यासाठी आभार मानणं गरजेचं आहे. ते सुद्धा नेहमी सांगत असतात आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत. परंतु आमच्या ह्या मागण्या 12च आहेत. अजूनही मागण्या पुन्हा येऊ शकतात. वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असतो. त्याला सुद्धा तुम्ही दाद द्यावी. तुम्ही इथं आलात त्याबद्दल सर्वांतर्फे, सर्व ओबीसी समाजातर्फे तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जे साखळी उपोषण सुरू आहे ते इथे आजपासून तायवाड सर याबद्दल भाष्य करतील. आणि बाकी कोकण विभागामध्ये असो, बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे. याच मागण्या घेऊन सुरू आहेत. त्याबद्दल संपूर्ण भाष्य तायवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार चरणसिंगजी ठाकूर, डॉक्टर महात्मे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, दयाशंकर तिवारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मंत्री महोदयांशी खुलेआम चर्चा झालेली आहे. म्हणजे लपून छपून कानात आम्ही दोघंही बोललेलो नाही आहे. आणि आपण ज्या 14 मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या 12 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 1 महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे. कारण आतापर्यंत त्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला शब्द दिला तो पाळलेला आहे आणि वेळेच्या आत शासन निर्णय आमच्या हाती मिळालेले आहे. ज्या 2 मागण्या आपल्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आता उपसमितीसुद्धा झालेली आहे. त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आहेत. अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्यासुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्यात. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे या व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांना सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू. आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल, संकट येईल, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. या सर्व मान्यवरांच्या मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलनसुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये क्लिअर कट आहे की जो हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षणामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. मी या ठिकाणी सर्व आमचे नेते, भाजपचे पण आमचे अध्यक्ष मान्य अध्यक्ष साहेब, आमचे ठाकूर साहेब असतील, आमचे प्रणय फुकेजी असतील, महात्मे साहेब आहेत,
आणि त्यावर साहेबांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं अतिशय आभारी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या जो विनंती त्यांनी केली होती ती विनंती मी घेऊन आलो होतो, ती आपण मान्य केली आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि परिणोजींना म्हणतो ते पाणी आपण साहेबांना द्यावं. मी डीपी ऑफिस मध्ये जाऊन मी पाया लागली, फक्त एकटी मुलगी पास झाली सर. जो आमच्या हक्काचा सरकार आहे त्यांनी मी त्यांच्याकडे गेली तर आम्हाला देवेंद्र साहेबांनी आम्हाला म्हटलं आहे का मी देईन का म्हणून म्हणते का आमच्या ओबीसीचा तो न्याय करेल तोच आमच्या सरकारला. मला कोण दिली ना आता बाईट इकडून दिली तिकडे आता थांबा ना